खेड तालुक्यातील भीमाशंकर ते कर्जत रस्त्याची प्रतीक्षा पुढील काळात संपण्याची शक्यता आहे। या रस्त्याचे काम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे। मात्र अनेकदा घोषणा होऊन या भागातील रस्ते प्रकल्प रखडत असल्याचा आजवरचा अनुभव आहे। त्यामुळे रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्याशिवाय त्यावर खेड तालुक्यातील नागरिक विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पुणे जिल्ह्याच्या तुलनेत रायगड दुर्गम जिल्हा मात्र सर्वच बाबतीत नशीबवान ठरलेला पाहायला मिळतोय। रायगड जिल्ह्यात फणसाड अभयारण्य आहे। रायगड जिल्ह्यात 1986 साली स्थापन झालेल्या या अभयारण्याचे क्षेत्रफळ 69.79 चौरस किलोमीटर आहे। हे फणसाड अभयारण्य मुरुड आणि रोह तालुक्यात येतं। या भागात खूप आधीच असे रस्ते तयार झाले आहेत। काशीद, कोकबंद, चिकनी, दांडा, नांदगाव, बारशिव, मजगाव, वळास्ते, सरवा, सुपेगाव आदी 38 गावांनी ते वेढलंय। फणसाड हे अभयारण्य समुद्र किनाऱ्यापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे। 25 फेब्रुवारी 1986 रोजी या वनाला अभयारण्याचा दर्जा मिळाला। फणसाडमध्ये अंजनी, अर्जुन, ऐन, कांचन, किंजळ, कुडा, गेळा, जांभूळ, निलगिरी आणि सावर असे सुमारे 700 प्रकारचे वृक्ष आहेत आणि 17 प्रकारचे प्राणी आणि 90हून अधिक जातीची रंगीत फुलपाखरं आहेत। फणसाडच्या जंगलात नेहमीच्या वृक्षांबरोबरच फणसाड येथे अशोक, कुरुडू, नरक्या, सर्पगंधा, सीता यांसारखे औषधी वनस्पती सुद्धा आहेत। महाराष्ट्र राज्य शासनानं राज्य फुलपाखरांचा मान दिलेलं ब्लू मोरमॉन फुलपाखरू फणसाडमध्ये मोठ्या संख्येत दिसतं। महाराष्ट्राचे आणखीन एक मानचिन्ह असलेलं शेकरू येथे आहे। याशिवाय कोल्हा, तरस, पिसोरी, बिबट्या, भेकर, माकड, मुंगूस, रानमांजर, रानससा, वानर, सांबर, साळींदर आदी प्राणी सुद्धा इथे आहेत। बिबट्याचे तर हमखास दर्शन इथे घडतं। घोणस, नाग, फुरसे, मण्यार आदी विषारी आणि तस्कर, हरणटोळ सारखे बिनविषारी साप देखील या अभयारण्यात आहेत। या भागात असे रस्ते खूप आधीच निर्माण करण्यात आले आहेत। भीमाशंकर ते कर्जत मार्गाची प्रतीक्षा मागील कित्येक दशकांपासून कायम आहे। पुढील काळात फणसाडप्रमाणेच भीमाशंकर ते कर्जत दरम्यानचे रस्त्यांचे काम होण्याची जनतेला आता अपेक्षा आहे।